तरुणाईचा सहसहता उत्साह, कलाकारांची मिमिक्री, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी बरोबरच मॅशअप बँडवर बेधुंद नाचणारी तरुणाई, बरोबरीला पाहुणे मंडळींचं मोलाचं मार्गदर्शन असा रंगदार कार्यक्रम अहमदनगर महाकरंडक एकांकिकेच्या पारितोषिक वितरणाच्या वेळी नगरकरांनी अनुभवला। सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा मान पुण्याच्या कोलाज क्रिएशन्सच्या रंगीत सावल्या या एकांकिकेने मिळविला। अनुष्का मोशन पिक्चर व महावीर प्रतिष्ठान अहमदनगर आयोजित अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचा आज पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम सिने अभिनेते भरत जाधव व युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या हस्ते माऊली सभागृह येथे पार पडला। 4 दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेतून एकूण 27 संघांनी आपल्या एकांकिका सादर केल्या। या संघांमधून रंगीत सावल्या कोलाज क्रिएशन्स पुणे या संघाने पहिला क्रमांक मिळविला, तर दुसरा क्रमांक मित्तर या मुंबईच्या फोर्थ वॉल संघानं पटकावला। तिसरा क्रमांक दृष्टी या एकांकिकेनं पटकाविला। या एकांकिका स्पर्धेचे परीक्षक म्हणून अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेत्री हेमांगी कवी, एबीपी माझाचे अमित भंडारी होते। पारितोषिक वितरणाचं स्वरूप प्रथम क्रमांकाच्या संघास रोख रुपये 61,111 व सन्मान चिन्ह आणि करंडक, द्वितीय क्रमांकास रोख रक्कम 41,111 रुपये व सन्मान चिन्ह आणि करंडक, तृतीय क्रमांकास रोख रुपये 21,111 सन्मान चिन्ह व करंडक देऊन गौरवण्यात आलं। विशेष म्हणजे आदेश बांदेकरांचा असलेल्या सोहम प्रोडक्शन्स मध्ये विजयी संघातून 25 जणांची निवड केली असून त्यांना सिनेमात कामाची उपलब्धता करून देणार आहे, अशी माहिती नरेंद्र फिरोदिया व एबीपी माझाचे अमित भंडारी यांनी दिली। या अहमदनगरचं कलेशी एक वेगळं नातं राहिलेलं आहे। कवी आनंद फंदींपासून विठ्ठल उमाप असतील, शाहू मोडक असतील, सदाशिव अमरापूरकर असतील, आत्ताच्या कलाकारांमध्ये मिलिंद शिंदे सारखा कलाकार असेल, हरीश दुधाडे सारखा कलाकार असेल, अनेक कलाकार, ही एक परंपरा या ठिकाणी अहमदनगरची राहिलेली आहे। आणि म्हणूनच भाऊराव सारखा एक आमचा या ठिकाणी दिग्दर्शक खोडा नावाचा पिक्चर तयार करतो, स्वतःची 5 एकर जमीन विकून पिक्चर तयार करतो आणि 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळवतो, ही नगरची परंपरा आहे। महाराष्ट्रातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत स्पर्धा पोहोचणं आणि तेथील चांगले विषय इथपर्यंत येणं आणि त्यांना चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करणं ही खरी चांगली गोष्ट असल्यामुळे आज मी त्यांच्यासोबत आहे। आज हे 4थं वर्ष आहे। जसं मगाशी म्हणाले की 100 वर्ष पाहायला हवीत। खरंच आहे, एखादी संस्था जर चांगल्या पद्धतीने एखादं काम करत असेल तर आपल्या सर्वांचा आशीर्वाद, एक तर पैसा महत्वाची गोष्ट, पैसा लागतोच, त्यासाठी नरेंद्र भाई आहेत स्वतःहून, पण त्याहून जाऊन एक पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे एक आशीर्वाद असावा लागतो। तर मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या तमाम रंगकर्मींचा तुम्हाला आशीर्वाद आहेच। त्यासाठी पहिला वर्ष चांगला गेला, दुसरा, तिसरा आणि चौथा सुद्धा तितक्याच जोरात गेला आहे आणि मला माहिती आहे की दरवर्षी याचा उत्साह तितक्या जोराने वाढणार आहे। आत्ताच मनीषाने स्टार्टअप बद्दल सांगितलं, मी माझ्या उद्घाटनाच्या भाषणात सांगितलं होतं की अहमदनगर महाकरंडक तुमच्यासाठी एक स्टार्टअपच आहे, कारण इथून तुम्ही जर चांगली सुरुवात केली तर तुमच्यात एखादा प्रोड्युसर, एखादा डायरेक्टर इन्व्हेस्ट करेल आणि तुमच्या कलांना नेक्स्ट लेवलला घेऊन जाईल। कार्यक्रमासाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमॅन छायाताई फिरोदिया व नगरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी शाहिद शेख व जुनेद शेख सह ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन।